पाहुण्यांचं यथोचित आदर तिथे सन्मान केला जातोय. क्या बात आहे, क्या बात आहे. आता एक फोन पे आलाय. अतुल शेठ पाटील बिंजोड 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 बादल टिटवी चे मालक बैलगाड क्षेत्रातील मोठं नाव यांच्याकडून लकी ड्रॉची चिठ्ठी ज्या बर्थडे पर्सनने उचलली अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासाठी अतुल शेठ पाटील यांच्याकडून 2000 रुपये जीपे. अभिनंदन. कॅमेरामध्ये दाखवायचंय. अतुल शेठ पाटील मोठे असते मित्रांनो. बादल टिटवे ग्रुप महाराष्ट्रातील नामांकित व्यक्तिमत्व आणि दादांनी स्पर्धेला 25,000 चौथा क्रमांक दिला आहे. मी अतुल शेठ यांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतोय. सायकल घेऊन या. हरिभक्त पारायण दिलीप पाटील साहेब यांना सायकल देण्यात येते. लकी ड्रॉ. मच्छिंद्र पाटील या. दशरथ पाटील सर आपण या कॉम्बॉक्स मध्ये. विशाल पाटील सबसे कातील तोंडरे. एका झेल साठी त्याला 500 रुपये भेटले. प्रमोदने चिठ्ठी उचलली त्याला 2000 भेटले. म्हणजे इव्हन जोडीचा काम झाला तमाम. 2500 भेटले दोघांना. बघा मेहनत करतात म्हणून त्यांना भेटले. चला दिलीप पाटील साहेब खुश आहेत. हरिभक्त पारायण क्या बात आहे. दशरथ पाटील साहेबांना विनंती आहे आपण कॉम्बॉक्स मध्ये या. रोशन पाटील सुद्धा आहेत. प्रमोद पाटील स्टेज वरती यायचं. सामना सुरू करा. पंच सामना थांबवू नका प्लीज. अंपायर आहे प्रमोद पाटील. ओके थँक्यू. नका येऊ. सामना सुरू होत आहे. यस मॅच ऑन. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच प्रवीणजी टेबे सर. सेमीफायनल मॅच इथे ऑन होते. अगदी भन्नाट वेगाचा हा चेंडू गोलंदाज भैरवनाथ 11 दुतुम संघाकडून पहिला धुरंधर गोलंदाज प्रणित ठाकूरने एक वेगळं गणित आखले. जन दर्जेदार गोलंदाजीची आखणी केली. ही मॅच समाप्त झाल्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन इथे केलं जाईल. अगदी धाव 1 इथे प्राप्त केली जाते. तकदीर पाडेकर आणि अजय कडो. सागरभाई देशेकर आपल्या मनापूर्वक स्वागत. ग्राफिक्सच्या दुनियेतील एक मोठं नाव, उत्तम फोटोग्राफर, आपल्या मनापूर्वक स्वागत. अगदी चेंडू क्रमांक इथे पाहायला मिळतो 2. अगदी पहिला चेंडू 1. त्यानंतर हा डॉट बॉल. पहिली सलामीची जोडी तकदीर पाडेकर आणि अजय कडो. एक अद्भुत विजय संपादन केलेला हा संघ. अर्थातच चिंद्रन हे मैदान दोन्ही संघांसाठी तितकंच रास्त राहिले. कारण दोन्ही संघांनी जबरदस्त भूमिका ही साध्य केली. ज्याच्या जोरावरती अविरतपणे अजिंक्य पद जिंकली या संघानं. पहिल्या 3 चेंडू मध्ये 1 धाव. हाही चेंडू इथे तितकाच भन्नाट आपण पाहिला. निश्चित 1 धाव इथे प्राप्त केली जाते. लेग बाईचा इशारा आलाय. 4 षटकांची लढत. स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाच्या विरोधात भैरवनाथ 11 धुतुम असा बहुचर्चित सामना सेमीफायनलचा इथून जिंकल्यानंतर मेगा फायनल मध्ये खेळेल परी 11 राधाकृष्ण तोंडरे. हा संघ फायनल मध्ये वेट अँड वॉच ची भूमिका चांगला असेल. नशिबाचा साथ, नशिबाचं भंडार आणि ती काढ बाद होतोय. तकदीर पाडेकर पहिला देतं का टीम चिंद्रनला. प्रक्षेपण आई एकविरा इव्हेंट संदेशजी शेलके सुकापूर अँड टीम ऑल टीमची जबरदस्त मेहनत. या स्पर्धेतील आमचे उत्कृष्ट स्कोरर जतीन गोंधळी सर उसाटणे, डीजे ओम साई, डीजे राजू. त्यानंतर आमचे बंधुतुल्य मित्र महेशजी देवदास पाटील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते.
अंपायर टीम रतन मानेरकर सर, पाले अंबरनाथ, संदीप भाणे सर, आडोली कल्याण हे आपण ऑफिशियल टीम अंपायर टीम त्यांचे कौतुक होणं हे तितकंच रास्त आहे. त्यानंतर मंडप व्यवस्थापन सर्वांचं मनस्वी आभार. पिच मेकर यांची भूमिका या स्पर्धेमध्ये तितकीच देखणी पाहायला मिळते. या स्पर्धेतील जे आपण ग्राफिक्स पाहतो अगदी बॅनर तेही चांगले डिझाईन केलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. अगदी दोस्ती स्पोर्ट्स, ओम साई सिमेंट सप्लायर्स, ओम साई इंटरप्राइजेस, विजय इंटरप्राइजेस साईनगर, ओम साई डीजे, साई कॉम्प्लेक्स हे या स्पर्धेतील प्रायोजक करते, त्यांचं मनपूर्वक आभार. पूर्वी फार्म हाऊस, विठ्ठल आणि ओम साई ट्रॅव्हल्स अशा अनेक प्रायोजक करण्याच्या माध्यमातून एक चांगलं असं आर्थिक योगदान, तर सर्वांचं मनपूर्वक आभार. अगदी धाबा पाहतो पहिलं षटका दरम्यान एका गडाच्या मोबदल्यामध्ये स्वर्गीय रणजित स्फूर्ती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन जाऊन पोहोचतोय. एक गडी बाद 6 धाबा, 6 रन्स येत आहेत. पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान अलीकडचा आपण सामना पाहिला अगदी नितळस विरोधात चिंद्रन, जिथे 1 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता असताना अगदी रोमहर्षक सामना त्या ठिकाणी घडला गेला. रोहन पाडेकर यानं अगदी षटकात ठोकत तो सामना जिंकला. काय थाटामध्ये जेव्हा जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये रोहनची गरज भासते तेव्हा त्यानं आपला फिटनेस मंत्र जोपासलाय आणि आपल्या संघासाठी नेहमीच एक मौल्यवान भूमिका राखली आहे. हे गमक त्यानं अगदी मार्मिक शब्दामध्ये मांडलं. अगदी स्वागत कक्षमध्ये जेव्हा तो ट्रॉफी घेण्यासाठी आला होता, मॅन ऑफ द मॅचिंग, जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तो रणझुंजार खेळ साकार करतो. ही प्रत्येकाची भूमिका असायला हवी आणि गावासाठी खेळणं खूप इम्पॉर्टंट नव्हे आपल्यासाठी, कारण आपण चांगला खेळल्यानंतर आपल्या गावाचं नाव एक वेगळ्या उंचीवरती पोहोचतं आणि तेच पोहोचवण्यासाठी प्रत्येक खेळाडू पूर्णपणे अहोरात्र ती मेहनत करत असतात. अगदी पहिलं षटक धावा पहिल्या 6, द्वितीय षटका दरम्यान गोलंदाज झालाय निलेश ठाकूर टीम भैरवनाथ 11 धुतुम या संघाच्या माध्यमातून. धुतुम संघाने सुद्धा उत्तमरित्या खेळाची आखणी केली, ज्याच्या जोरावरती निश्चितच अगदी द्वितीय षटक इथे एक वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात इथे त्यांना सफर करायचंय. प्रहार केलाय अलंद कार्पेट, अगदी डीप वरून क्षेत्ररक्षक मिड विकेट कडे येत आहेत. काहीशी खराब कार्य, डायरेक्टली थ्रो, 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. अगदी रात्रीच्या सत्रामध्ये 12:38 होत आहेत आणि अजूनपर्यंत सुद्धा प्रेक्षकांची तुफान गर्दी मैदानाच्या चौफेर बाजूने पाहायला मिळते. याचं संपूर्ण यश जाईल खऱ्या अर्थानं मच्छिंद्र देविदास पाटील आणि परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांना. कैलाजी पाटील आमचे बंधू, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नगरसेवक विजयजी पाटील यांची प्रचंड मेहनत आहे. महेश पाटील अगदी इव्हेंट मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून अगदी डीजे असेल, LED स्क्रीन याच्यामध्ये एक चांगलं योगदान त्यांचं राहिले. आणि A1 जोडी प्रमोददा पाटील आणि विशाल दरबार यांचा हा रॉयल कारभार. लढतीकडे लक्ष वेधित केलं जातं. निलेश ठाकूर वरती हल्ले चढत नाहीयेत, कुठल्या प्रकारे मोठा फटका सध्याच्या घडीला येत नाहीये आणि आता सध्याच्या घडीला फलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो राकेश पाडेकर, ज्याच्या बारमधून 1 चौकार पाहिला. गोलंदाज निलेश ठाकूर चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावर इथे सज्ज असताना ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठची कडा, लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो, लागतोय अजून एक देदका टीम चिंद्रनला. त्यांच्या माध्यमातून नेहमीच गोरगरिबांची सेवा पाहतो. आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होते. 2 गडी बाद 9. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमलताना पाहायला मिळते.
अगदी व्हाईट बॉलची इथे आधी घोषणा होते संकेत सलावरून अगदी ऑफिशियल पंच रतनजी मानेरकर सर पाळे अंबरनाथ अगदी नामांकित पंच पुन्हा प्रहार परंतु इथे पाहिलं तर थांबवले रोखले आणि अशा रीतीनं अजून एक काढोबाद वारंवार विकेटचं पतन हे घडलं जातं धावसंख्येला पूर्णपणे रोख पाहायला मिळते 10 धावा आणि नवीन खेळाडू आलाय अभिषेक कडूचा आता इथे वापर केलाय आपल्या खेळीच्या माध्यमातून त्याला गोडवा प्रस्तावित करायचे दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत लाईव्हच्या माध्यमातून आई इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतो सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल पाप पर्व क्रमांक 3 परी 11 साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित साई चषकाची मैफिल आणि अगदी कालच्या आपण रात्रीमध्ये उत्तम रीतीच्या लढती पाहिल्या आजही साई या बाळाचा आपण वाढदिवस पाहिला परंतु इथे खराब फिल्डिंग प्रत्युत्तरार्थ येतोय लॉंग ऑन कडे हा दमदार चौकार संगीत इथे पेशकश केले जातात अगदी खोदून काढले ऑन साइडला खेळ हा फटका पाहतो 2 धावा होतील का निश्चितच चपलाईनं 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत अगदी 2 धावा सहज गतीनं प्राप्त होत आहेत चांगल्या रीतीची रणनीतिबद्ध विकेट या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते 3 फलंदाजांचा खात्मा टीम स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण धावा 16 अजूनपर्यंत 2 षटकांचा खेळ हा इथे शिल्लक आहे 4 षटकांची लढत आहे खेळपट्टीवरती खेळाडू शाबूत अगदी अभिषेक कडू आणि अजय कडू 2 बंधूंची जोडी सध्याच्या घडीला पाहतो आणि या जोडीने खऱ्या अर्थाने कमाल केली या मैदानातून अजय कडून एक मोटरसायकल जिंकून नेली होती ती त्याच्या कारकिर्दीमधली अगदी पहिली होती हे मैदान त्याच्यासाठी नेहमीच लकी राहिले तर नाव सकेला अभी नाही तो कभी नाही दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळतील अगदी मालिकावीर बाईक सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन इथे पाहायला मिळते सन्माननीय वासुदेव शेठ पाटील माजी सरपंच तोंडरे यांच्या माध्यमातून ही मोटरसायकल आम्हाला या स्पर्धेसाठी दिली त्यांचे मनपूर्वक आभार या स्पर्धेतील प्रत्येक पुरस्कर्त्यांचं कौतुक होणं हे तितकंच रास्त आहे कारण जबरदस्त अशा या स्पर्धेतील हा माहोल खूप वेगळा पाहायला मिळतो प्रहार प्रत्येक चेंडूवरून प्रहार करण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आहे गोलंदाजी ही तितकीच भारी आहे पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव बॉलिंग ट्रॅक वरती काढू परेश ठाकूरने हे मैदान गाजवलं परेश ठाकूरने ही स्पर्धा गाजवली साई चषकाची मैफिल कोणी रंगवली असेल नाव आहे एकच परेश ठाकूर अष्टपैलू भूमिका ज्याच्या माध्यमातून पाहिली आणि ज्याच्या जोरावरती अगदी अ गटातून या संघाने बाजी मारली पहिला सामना खेळला अगदी सुपर 12चा ज्या सुपर 12च्या लढतीमध्ये अगदी कानपोली संघाला परास्त केलं आणि त्यानंतर अगदी अविरतपणे धोतुम संघाचा प्रवास हा चांगला राहिला चांगल्या दर्जाच्या लढती याही संघाने जिंकलेल्या रोमांचक लढतीमध्ये निश्चित स्वर्गीय रणजित दादा 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाने बाजी मारली दोन्ही संघ संघर्ष करत पुढे आले आणि त्यानंतर अगदी गावचा संघ परी 11 टीम राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे हा संघ मेगा फायनलचं तिकीट गाठले या स्पर्धेतील चॅम्पियन या स्पर्धेतील अजिंक्यपद कोण जिंकेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल यष्टीरक्षकाची युक्ती पाहिली आपण म्हटलं जातं शक्तीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ मानली जाते आणि तो युक्तिदार खेळ हा येथे राहिलाय एकूण 21 धावा गुणतालिकेवरती 3 फलंदाजांचा खात्मा 2 चेंडूचा अभिषेक खेळतो 7 चेंडूचा अजय खेळतो प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला 33 धावा बनवू शकतात परंतु त्या धावा पुरेशा नसाव्यात
कारण समोर संघ पाहायला मिळतो दुतुम, ज्या संघामध्ये परेश ठाकर. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील यांच्या स्पर्धेमध्ये अगदी अध्यक्ष प्रमोदजी पाटील यांची आपल्याला प्रचंड मेहनत पाहायला मिळते आणि त्यांचा आज वाढदिवस सोहळा सुद्धा अगदी या लढतीनंतर इथे संपन्न केला जाईल. संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नवी दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे हेच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कारण तोंडरे संघाचं स्वप्नवत ट्रॉफी आज इथे जिंकते. अगदी तोंडरेकरांच्या माध्यमातून ही एक चांगली सलामी आहे, एक चांगलं गिफ्ट आहे प्रमोद पाटील यांना. कारण त्याचा संघ अगदी मेगा फायनलचं तिकीट गाठतो. ही सुद्धा अगदी दुख शर्करा. 21 धावा लागतायत, 4 गडी बाद. ओहो, प्रहार केला, हातोडा चालवलाय, हॅमर शॉट, अगदी देखना फटका कन्वर्ट केला, परंतु चांगली फिल्डिंग ज्याच्या जोरावरती झटका क्रमांक 5. हे साई चषकचं आयोजन कडक केलंय हो दादानं, कडक केलंय हो दादानं, कडक केलंय हो दादानं. कार्याला त्याच्या हायचं नाव कौतुक केलंय हो साऱ्यानं, केलंय हो साऱ्यानं, कौतुक केलंय. MIDC परिभागातील एक अव्वल दर्जाचं हे आपण मैदान पाहतो. तितकीच अव्वल दर्जाची स्पर्धा साई चषकाची आहे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक युवा आगरी उद्योजक मच्छिंद्र शेट देवदास पाटील यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. इथेही कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे. अगदी सैराट आणि झिंगाट आयोजन इथे पाहायला मिळतं. इथे पर्शी आणि अर्ची नाही आहे, परंतु आयोजकांची खर्ची आणि जो संघ जिंकेल त्याला विजयाची पर्ची. बॅटिंग मार्क वरती आक्रमक होत असताना खेळाडू बाद होतोय रोहन पाडेकर. लगातार 3 फलंदाजांचा खात्मा, एक धारदार गोलंदाजी ज्याच्या जोरावरती पूर्णपणे थांबून ठेवलं टीम दुतुमनं टीम चिंद्रेनला. ठाकूर या गोलंदाजाने लगातार 3 फलंदाजांचा खात्मा केलाय. या मैदानावरती त्याच्या माध्यमातून आग ओकली, कारण लगातार 3 फलंदाजांना बाद केलं. धावसंख्येला पूर्णपणे ताळेबंद केलं जातं. 6 गडी बाद, 21 धावा. खेळाचं पहिलं पूर्वार्ध जारी आहे. गोलंदाजी दमदार आहे आणि या षटकातील अखेरचा चेंडू चाबूक फटकेबाजी दाखवत असताना 4 चांद लावणारी गोलंदाजी जोरदार टाळ्या परेश ठाकूर साठी. पाठोपाठ लगातार 4 फलंदाजांना बाद केलं. बाद होतोय भरत. यांना विनंती आहे, आपण मंचकावरती या. आपलाही शाही सत्कार सोहळा इथे संपन्न केला जाईल आणि त्यानंतर सन्माननीय सचिनजी ठाकूर धुतुमगाव त्यांनाही विनंती आहे, आपण सुद्धा मंचकावरती या. आपलं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. अगदी सर्वांची प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून अगदी रुबाबदार स्पर्धेचं सध्याच्या घडीला इथे आयोजन पाहायला मिळतं. या स्पर्धेतील स्टँड अगदी पूर्णपणे एक वेगळं पण साध्य करतायत. अगदी पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा बनल्या 21. अगदी स्लॉगरच्या षटकादरम्यान धावा किती येतील याकडे पाहिले जाईल. बिल्ला रंगा की जोडी सबकी कमर तोडी. अगदी ज्यांच्याकडे एक मोठा लेखाजोखा होता
सर्व चिठ्ठ्या ज्यांच्याकडे होत्या असे आमचे बिल्ला रंगा की जोडी आता इथे पुढे मार्गस्थ होते. मोठ वेलकम सहर्ष स्वागत. मच्छिंद्रजी यांच्या शुभ हस्ते त्यांचाही शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल. भली आयोजक मच्छिंद्र पाटील आहेत परंतु ते स्वतःला आयोजक मानत नाही आहेत कारण सर्वांच्या साथीने आयोजन यशस्वी झाले. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय. अगदी अतिउसळीचा हा चेंडू व्हाईट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. अगदी कासव छाप पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होतात. 22 धावा. दोन्ही संघाचा विचार केला गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि या ताकदीच्या जोरावरती या षटका दरम्यान पुन्हा एकदा ताकद समर्पित करावी लागेल. ओहो प्रहार केलाय ऑन द कार्पेट. अगदी स्क्वेअरच्या दिशेने हा फटका. 2 धावा प्राप्त होतील का? चांगली फिल्डिंग, चांगले यशी रक्षण खेळाडू होतोय. रन आउट अभि. तेवीस धाव पुस्तकावरती पाहतो आणि अजूनपर्यंत पहिल्या पूर्वार्धातील अगदी 5 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. इथून सामना जिंकल्यानंतर मेगा फायनलचं तिकीट मिळेल. हु इज अ लकी गाईज. कोणता संघटक असेल जो मेगा फायनल कडे प्रस्थान करेल. जिथे पोहोचलाय परी 11 राधाकृष्ण तोंडरे. अगदी घरचा संघ, घरचा साज आणि या घरच्या संघानं एक वेगळ्या ढंगामध्ये खेळ हा साकार केला ज्याच्यामध्ये प्रमोद पाटील यांचं मार्गदर्शन खूप कामी आलं. त्यानंतर रायगडचा टायगर, अगदी रायगडचा ढाण्याबाग विश्वजी पाटील सरांची कार्यप्रणाली ज्याच्या जोरावरती या संघाची नेहमीच आपण पूर्णपणे वेगवान यशाची यशोगाथा पाहिली. परंतु याही लढतीमध्ये त्या दर्जाचा खेळ आपण पाहू शकता कारण दोन्ही संघांचे मॅन्टार हे खूप तगडे आहेत. त्यांचे मार्गदर्शक चांगले आहेत. त्यांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात ज्याच्या जोरावरती अगदी हरलेले सामने जिंकतायत असे रायगड जिल्ह्यातील 2 दादा संघ आमने सामने खेळतायत. दुतुम विरोधात चिंद्रन क्रिकेट रसिकांचं मन जिंकणारा हा सामना पाहायला मिळतो. 2 धावा. चांगले काम. राम धावतोय. यशी रक्षक चांगला प्रयत्न होता परंतु जबरदस्त धावगती आखली जाते. खेळपट्टीच्या मधोमध कसं धावायचं याचं ज्वलंत उदाहरण या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथे साध्य केलं जातं. तलातील फलंदाज राम पाटील, निकेश गडगे अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपल्या सांघिक कोठ्यासाठी धावा अविरतपणे बनवतायत आणि हे पाहता अगदी 8 गडी बाद 26 धावा धावपटलावधी आणि या पहिल्या पूर्वार्धातील अगदी 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. राम अलवार पद्धतीने खेळतो परंतु रोखले. गोलंदाजाचं कौतुक रासते. एक चांगला सिद्धांत मांडले. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाते. सिद्धेश ठाकर टीम धोतोम एक वेगळ्या ढंगामध्ये याही गोलंदाजाची आपण गोलंदाजी पाहतो आणि समोर पाहायला मिळेल अष्टपैलू खेळाडू अगदी 10व्या क्रमांकावरती ज्याची वर्णी लागते असा निकेश गडगेला चांगले फटके इथे खेळणं गरजेचं असतील. प्रहार केला अगदी समोरच्या दिशेने फटका खेळलाय. ऑन द कार्पेट ब्लॅक स्क्रीन नजीक हा फटका खेळत असताना अगदी 2 धावा खोऱ्याने इथे बनतायत. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जातं. सांघिक कोटा पुढे अगदी पुढे मार्गस्थ होतो. 8 गडी बाद 28 आणि पहिल्या पूर्वार्धातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अगदी खेळपट्टीच्या मधोमध 2 फलंदाज विचारमंथन करतायत. इथे मोठा फटका इम्पॉर्टंट आहे तर इथे चेंडू रोखायचंय टीम दुतुमला. अखेरचा बॉल आखूड टप्प्याचा अगदी ऑन साइडला क्लिअर केलाय. 2 धावा होतील का? निश्चितच जलद गतीने 2 धावा प्राप्त केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न खेळाडू होतोय रन आउट आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल पाहायला मिळते. स्वर्गीय रणजित स्मृती रोशन साई स्पोर्ट चिंद्रन एकूण धावा 31. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक डीजे राजू. पाहतो गोल्डन नेतृत्व अगदी वेगळी छबी पाहायला मिळते. एकच वादा प्रमोद दादा
अगदी त्यांचा आज वाढदिवस सोहळा इथे संपन्न केला जाईल. कारण तोंडरे क्रिकेट संघाचं क्रिकेट एक आगल्या वेगळ्या उंचीवरती पाहतो. त्याचं मुख्य कारण प्रमोद दादा. तोंडरे टीम ऑल टीम यायचंय. ऑल टीम तोंडरे अगदी परी 11 राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे या आपण अगदी हॅलो या प्रमोदा आले. या वय वर्ष 40. येस कोणाला येस वय वर्ष 40 या दादा लवकर या आता. या इकडे या स्टेजवर या. अगदी वाढदिवस सोहळा इथे संपन्न केला जाईल. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या विशेष दिवशी तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होत. याच वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. अगदी प्रमोद दादा पाटील कॅप्टन कुल यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. अगदी नगरसेवक विजयदादा पाटील असतील, कैलासदादा पाटील असतील, या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मच्छिंद्रदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रमोद दादा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहिल्यानंतर कळू दे. आणि ऑल टीम तोंडरे इथे शुभेच्छा देण्यासाठी इथे येते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. शीघ्र यशाची सर तुम्ही करावी. पाहता वळून मागे शुभेच्छा आमची स्मरावी. तुमच्या आनंदाचा वेलू गगनाला भिडू दे. आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखं घडू दे. पुन्हा एकदा कॅप्टन कुल गोल्डन व्यक्तिमत्व प्रमोददादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक 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 शुभेच्छा. ध्येयाच्या दिशेने जात असताना अगदी सर्वांना सोबत घेऊन जाणारा आपला दादा अर्थातच प्रमोद दादा यांचा हा वाढदिवस सोहळा अगदी शाही थाटामध्ये इथे संपन्न केला जातो. आणि षटक क्रमांक पहिला प्रगतीपदार जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. नवीन वंडावना फलंदाज भैरवनाथ दुबोन, निलेश ठाकूर संघाची धाव संख्या 0-1 बाद. काय जबरदस्त सुरुवात केली चिंद्रन संघाने. दमदार सुरुवात. चला तेजस पाडेकर संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर. याच्यानंतर याच्यातला विजेता संघ 2 हात करेल. परी 11 तोंडरे. थँक्यू थँक्यू. हो अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा या ठिकाणी. बॉलिंग मार्ग तेजस. काय बॉलिंग केली. जबरदस्त भन्नाट मारा. निलेश ठाकूर
मागच्या 3 सामन्यामध्ये होते. मागच्या सामन्यामध्ये कसा तरी जिंकला धुतुम संघ, जी पडझड नंतर झाली. पहिले 3 सामने त्यांनी एकदम एक हाती जिंकले होते. ठीक. ऋषिकेशजी गोंडीलकर कळंबोली, अनिकेत पाटील जुई आणि कुणाल चिमणे जुई यांना विनंती, आपण मंचकावरती या. येस, पंतांना नो बॉल द इशारा आणि हा शेल फ्रेट आहे ना, फ्रेट. पहिली धाव धाव बलगार, एक बाद एक, 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हा बघा किधर गई हो. चला, एक बाद एक, 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 32 धावांची गरज. प्रति षटका मागे टार्गेट आहे ते 8 धावांचं. चिंद्रन संघानं मात्र दमदार कमाल केली. रोहित पाडेकर यांचा जो षटकार अजूनही आमच्या स्मरणात आहे. काय मॅच झाली जबरदस्त. अंगावर काटाही शहारे आणणारे मॅच सामना झाला. चला, रोहित तेजस तयार. तेजस पाडेकर मुन्नाचा चेंडू हवेमध्ये असेल. ग्रेट फिल्डिंग आणि फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का भैरवनाथ धुतुम संघाला. काय जबरदस्त परफॉर्मन्स चिंद्रन संघाचा. 2 विकेट गेल्या. धाव संख्या फक्त इनमेन. ये देखो सही चषे 2025. ये 500 चे, लेकिन क्या फायदा है. पाहिजे 32, फक्त एक धाव. अतिशय खराब, डलमलीत, विकृत, विक्षिप्त सुरुवात. 2 बाद 2, 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन फलंदाज, 2 डाऊन द फलंदाज राज ठाकूर. आता याच्यानंतर मात्र पैशाचा जबरदस्त बाजार चालेल. कारण शेवटची जी मॅच आहे, यजमान विरुद्ध पाहुणे. काय नशीब बघा कसे फळफळे त्यांच्याच. चला, स्पीडअप करा प्लीज. तेजस पाडेकर चिंद्रन संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती बदल. 32 धावांची गरज. हो यस, पुन्हा अप्रतिम बॉलिंग, भन्नाट मारा. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे. घातक मारा, दमदार गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाचा खात्मा करणारी, बिमोड करणारी संवारक मारा. फक्त धाव संख्या 2 बाद 2 अशी खराब स्थिती. 32 धावांची जरी गरज असली, ज्यावेळी टार्गेट कमी असतं, नक्कीच सामने रोमांचक होत असतात. आणि हा पुन्हा एकदा चेंडू पुष्कळला टॅप करा. चेंडू गेला सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. चांगलं टायमिंग. नेत्रदीपक फटका. संघाचा टोटल स्कोर झालाय 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही मॅच गेलेली नाही, कारण हा भैरवनाथ धुतुम संघ आहे, कधीही कमबॅक करू शकतो. चांगलं टायमिंग बघा. आउटफिट किती फास्ट आहे. आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. 1 बॉल 1, लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो फ्रॉम तेजस पाडेकर. राईट आर्म होते विकेट. हो बॉलिंग. पहिले षटक संपुष्टात. मोजल्या फक्त इनमेन 6 धावा. आणि जिंकण्यासाठी पाहिजे 18 मध्ये 26 धावांची गरज. आणि पंतांचा या ठिकाणी थर्ड अंपायरचा इशारा केला. बघूया या रिव्ह्यू कोण आहे बाबा. हे काय स्वतः आहेत आयोजक मच्छिंद्र देवीदास पाटील. थांबा थांबा जरा प्लीज वेट. ती लाईन आहे समोरची.
थांबा थांबा जरा स्टिंकर स्लो मोशन मध्ये गेला अजून जरा थोडा. हा नक्कीच हळूहळू चांगला असतो बरोबर की नाही. फेअर डिलिव्हरी आणि षटक क्रमांक दिला पहिला त्याने दिला होता आणि पंचांचा निर्णय अंतिम आहे. अतिशय पारदर्शक पंच, चांगला निर्णय, यथोचित निर्णय, निर्दोष निष्कलंक निपक्षपाती निर्णय आणि षटक क्रमांक पहिले संपुष्टात. धावा दिल्या फक्त 6 आणि पाहिजे 18 मध्ये 26. निकेश गडगे ये एमडी की टीम आहे पण ते कधीच नसतात त्यांच्या याला काय समजत नाही. हा या नाईट आहे आपल्याला कॉल आले मागा ते आता डेट नाही अजून फिक्स झाली कधी ते स्थापनेला की उत्तर पूजेला ते अजून ते सांगितलं नाही अजून. चला निकेश गडगे बोर्डिंग मार्क होता या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपदावर. चिंद्रन संघाचा आणखीन एक अतिशय भन्नाट मारा गेला तेजस पाडेकर यांनी. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अचूकता, भेदकता, दाहकता असा हा परिपूर्ण स्पेल. खेळेल फलंदाज निलेश ठाकूर आणि राज ठाकूर. भन्नाट जोडी भैरवनाथ धुतुम संघाला तारतिका बघूया. हो यस पुन्हा एकदा पहिला चेंडू जोरदार अपेल परंतु अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा फलंदाज टोटली बेट झाला, सफल झाला. स्ट्रगल करते बघा कसा चेंडू होता. बाल बाल बचावला अन्यथा. चिंद्रकरांच्या शिट्या वाजतायत. येस नक्कीच त्यांच्या गोट्यामध्ये बरं आहे. हे देखो विशाल या स्पर्धेचे सीईओ आहेत ते. आणि हा यस अप्पर कट केलाय जाईल 4 धावांसाठी. जबरदस्त टायमिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप. चेंडूला केला अप्पर कट 4 धावा मिळतील. टोटल स्कोर झाला 10 वर राहिल्या 22 धावा. 10 मध्ये 22 16 मध्ये 22 16 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 22 रन्स. म्हणजे मॅच तशी हातात आहे. 6चा फक्त डिफरन्स आहे त्याच्यात अंतर तफावत आहे. अजून एक मोठा फटका आला मग तो बॉल टू बॉल मॅच येईल. बॉल टू रन. चला बॉलिंग मार्क तयार. निकेश गडगे रायना महोदय विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. हातामध्ये देख व्हॉट अ कॅच. अजय गडगे कडू. हा अजय कडू यस व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच. आणि हा धक्का बसेल जवळ तिसरा तृतीय विकेट त्याचा. हा काढदाबाय तिसरी विकेट पाय उद्धार. तिसऱ्या विकेटच्या हकालपट्टी उचल बांगडी. टेन फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 10. सायकल नको असेल तर पैसे देतात ना 2000 रुपये देतात. नसेल तर शेजारणीला द्या नाही का सायकल तुम्हाला नसेल तर. ती चालवेल जरा मध्ये मध्ये. अच्छा तेच ना. हो यस पुन्हा एकदा. ये देखो रोहन पाडेकर मिड विकेट आणि धक्का बसेल हा 4था. आता पूर्णपणे चिंद्रकर खुश पाहायला मिळतात. जल्लोषाचं वातावरण आहे. टाळ्या शिट्या वाजतात, भोपू वाजतात, भोंगे वाजतात. अच्छा अच्छा भाभीला दिली का. जाऊ दे रे एक भाभी 10 के बराबर आहे तो देतील का. हॅट्रिकला कोणाला 500 रुपये बोला. निकेश गडे कोण देतील. मच्छिंद्र देशेकर. पैसे तुम्ही बघा जरा तुमचा व्यवहार तुम्ही बघा. आहे ना नक्की ते सांगताय. मच्छिंद्र देशेकर यांच्यातर्फे जर हॅट्रिक प्राप्त केलीत निकेश गडगे याला मिळतील तब्बल रुपये
500. यज्ञेश पाटील नवीन फलंदाज. काय वाईट अवस्था, खराब स्थिती, दोलायमान स्थिती. धाव संख्या 10, 4 बाद 10. नवीन फलंदाज येईल, नवीन बॅटर. पहिलं षटक दमदार, दुसरं षटक देखील त्याच पावलावर ठेवून कट टू कट मॅच. थोडासा मात्र आता अटॅक करावा लागेल. दबाव जर झुगारून द्यायचा असेल तुम्हाला मोठे फटके खेचावे लागतील. सध्या तरी मात्र वर्चस्व चंद्रन संघाचं जबरदस्त यावर सामन्यावर. रायडा महोदय गेर पुन्हा एकदा. ओ हो सोडला झेल ड्रॉप, परंतु जबरदस्त प्रयत्न केला होता. 500 रुपयाची नक्कीच होत. 500 रुपयाला मुकले. धावा किती? धाव नाही ना, 11, 11 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अजून पाहिजे जिंकण्यासाठी तब्बल 21, 13, 21. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम निकेश गडगे. 11 मध्ये 13 मध्ये 21. बॉलिंग मार्क तयार. शेवटचा चेंडू. रायडा महोदय के पुन्हा चांगला फटका आहे, बघूया. मिळेल फक्त 1 धाव आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. राहिले 12 आणि 20. प्रति षटकामागे 10 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. ऋषभ पाटील चिंद्रवाले बघा कसे, हवा एकदम मस्त वातावरण. थांबा असा त्यांनी जल्लोष केला होता कोणी नितलेच वाल्यांनी. बघितलं काय झालं, पालना बिलना घरात टांगून ठेवला होता. थांबा जरा, नंतर मनोरंजन करा. काय असतं, दुतुम संघ आहे, तेवढ्या लांबून आलं, तो उरण तालुक्यामधून आलाय. यज्ञेश आणि षटकार ठोकला तर सचिन ठाकूर यांच्या तर्फे 1000. क्या बात आहे. यज्ञेश ठाकूर याने एक जबरदस्त ऑफर. अमिश, लालूच, गाजर, प्रलोभन. यज्ञेश पाटील बॉलिंग मार्क तयार. गोलंदाज राकेश पाडेकर. काय जबरदस्त मॅच चालले. सगळे मॅचेस मात्र आज कट्टू जबरदस्त झाले. सामने पैसा वसूल मॅच. सगळ्या भारी मॅचेस झाल्या. चांगली सुंदर चांगला बॉलिंग. राहिले बॉल 11, पाहिजे 20 धावांची गरज. यज्ञेश पाटील आणि हा पुन्हा एकदा समय सुद्धा पडका चेंडू गेलाय. ओ ग्रेट फिल्डिंग आणि फलंदाज बाद यस नॉन स्ट्रायकरला आणि अशा प्रकारे जाईल विकेट. धाव चित्त, रन आउट. चित्त तरार गारज झालाय. बघा दशरथ सर, चंद्र म्हटला ना तर महागुरूंचं गाव. MD गडगे सर. नक्कीच. यस, यज्ञेश याला प्रत्येक धावेसाठी 200, षटकाला 1000. क्या बात आहे. सचिन ठाकूर यांची ही ऑफर आहे. प्रत्येक धावेला 200, षटकाला 1000. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक तिसरं प्रगती पदार. बॉल राहिले 10, धावा पाहिजे 19 रन चाहिए. 10 गेंदे बची आहे. काय रोमांचक सामना, नाट्यमय, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक सामना. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. काय झालं? अच्छा, पंचांना नो बॉलचा इशारा. यस, अकरा आणि 20, 11 आणि 18, 7 फक्त 7 अंतर आहे, डिफरन्स आहे. एक जर षटकार मारला तर मात्र लेवल होईल, परंतु षटकार मारणं आता तरी वाटते जोक आहे, कारण जेवढी बॉलिंग चाललंय. आणि हा नेला गयो. चौवा की छक्का?
चौका चला बॉल राहिले 10 आणि धावा पाहिजे 14. बघा मॅच कशी रंगतदार अजून अवस्थेत आहे. 10 मध्ये अजून एकदा चौकार आला तर तुतुम संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल. पुढे पडला थोडासा जराशी फट राहिली फक्त. चला बॉलिंग मार्क तयार राहिले बॉल 10. ओ येस आणि हा चेंडू जाईल बिहाइंड. पुन्हा नशीब नाही तर हा गेलाच तर परत बिहाइंड द विकेट आणि बंदांना वाईचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील. 10 ला पाहिजे 12. बघा पुन्हा एकदा कमबॅक. कसा सामना बघा दोघांना रंगवते गुंगवते. एकीकडं थर्ड अंपायर येस. अच्छा स्वतः आयोजक आहेत म्हणजे आम्हाला टेन्शन नाही. तर आकाश पाटील या प्लीज. आकाश पाटील तुम्ही पण त्यांना या. आणि असेल डॉट डिलिव्हरी 9 बॉल मध्ये पाहिजे 12. 3 बॉल थांबा जरा. तुम्ही पुढचं बघा आम्ही मागचं बघतो. राहिलेले ते बघतील दोघे. चला बॉलिंग मार्कवर 9 मध्ये 12. गेंदे बच्चे आहे 9. जितने के रहे डजंबर धावा. बॉलिंग जबरदस्त चेंडू 8 बॉल. हा पहिले त्यांचे ते नंतर ते गडगडतात. तेच ना त्यांनीच तेच दमदमदार आहेत. अरे ये गयो 6 रन छक्को. 1000 रुपये जमा करा प्लीज. 1000 रुपये सचिन ठाकूर ना कोण लावलेत. सचिन ठाकूर 1000 रुपये जमा करा प्लीज. आणि समीकरण अजून मात्र सोप्यावर झालं. आता मात्र जबरदस्त कमबॅक आणि चिंद्रन संघाच्या तोंडाला लागलं कुलूप. जे बडबड चालू होती ना वाह्यात वायफल 7 मध्ये काय आला. हा बरोबर आहे. यांची चावी त्यांचा टाळा. 7 मध्ये 6 राहिला शेवटचा बॉल. आणि हा वाईट देखो यानेच वाट लावली गेमची. आणि राहिला फक्त साप किती धावा पाहिजे 7 ला 5. म्हणजे जबरदस्त कमबॅक करतोय. जबरदस्त सामना झाला. काही कोणी मॅच कोई भी जीते कोई भी हारे लेकिन मॅच मात्र जबरदस्त हो गई. आणि हा येस येस ये 6 रन आणि भैरवनाथ धुतुम गोस टू फायनल. आणि शेवटची भैरवी प्रत्येक रनला नाही रनने काढली ना. 2000 रुपये जमा करा सचिन ठाकूर प्लीज. या बॅट्समन यज्ञेश पाटील ना रे या भैरवनाथ धुतुम वेल डन. आणि चिंद्रनवाले दुर्दैवाने सामना हरले आणि निसटता विजय प्रस्थापित केला. ये 2000 क्या बात आहे. 500च्या कडक नोटा. सचिन ठाकूर या प्लीज. मॅन ऑफ द मॅच कोण आहे.